नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. कुणाल दराडे आपल्या सोबत आहे. निवडणूक रंगली, माघारीचा दिवस आला, माघार झाली. मात्र गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे ठेवला, जो अपक्ष म्हणून आहे. मात्र ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो ट्विस्ट आला का आपल्याकडून थेट गीतेंच्या वडिलांचा उल्लेख करण्यात आला. नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी एका सुसंस्कृत परिवारातनं त्या ठिकाणी येतो. मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे. माझी वाईफ त्या ठिकाणी गायनेकॉलॉजिस्ट आहे. माझ्या घरात डॉक्टर आहे. या ठिकाणी विरोधकांनी माझ्या हितचिंतकांनी मला सॉफ्ट टार्गेट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कुठली तरी एक ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी जन्माला घातली आणि असं सांगितलं की ही ऑडिओ क्लिप कुणाल दराडेची आहे. कुणाल दराडे तुमच्या परिवाराबद्दल अपशब्द बोलला. मी आपल्या माध्यमातून गणेश भाऊ गोकुळ भाऊंना सांगू इच्छितो की मी ती ऑडिओ क्लिप तुम्ही कुठेही दाखवा, कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये दाखवा, फॉरेन्सिकला दाखवा. ती जर ऑडिओ क्लिप माझी जर असेल तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी त्या ठिकाणी भोगेल. मी शिक्षा यासाठी बोलतोय भोगेल की आम्ही एक परिवार आहोत. गीते फॅमिली आणि दराडे फॅमिली हे गेल्या 40 वर्षापासूनच आमचं नातं आहे. दिगंबर काका गीतेंच्या माध्यमातून माझे वडील आणि ते खास मित्र होते, तेव्हापासून मी या परिवाराबरोबर आहोत. परंतु हितचिंतकांना या ठिकाणी कुठेतरी गैरसमज निर्माण करून द्यायचा होता आणि ते हे करण्यामध्ये यशस्वी ठरले. त्यामध्ये तुम्ही वारंवार हितचिंतक किंवा विरोधकांचं नाव घेताय. तुमचा आरोप थेट कोणावर आहे? कारण की तुम्ही जर सांगताय आमचे घरचे संबंध आहे, मग अशी कोणती व्यक्ती आहे का त्यांना असं वाटतं का तुमच्या आपसमध्ये भांडण व्हावं? तोच संशोधनाचा भाग आहे. त्याच्याच R&D मला आता करावं लागणार आहे. जसं मीडियाच्या मध्ये एखादी न्यूज आली की सूत्रांच्या नुसार ती न्यूज असते, तसंच हा जो प्रकार केला हा हितचिंतकांनी केला आहे. आता ते हितचिंतक कोण आहे ते आता शोधावं लागेल. कारण की काय 2 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही स्वतः गोकुळ गीते यांची मुलाखत घेतली, त्यांनी थेट आरोप केलेला होता का विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेचा विकास केला आहे. आरोप थेट त्यांनी त्यावेळेसच लावलेले होते. मात्र आता हे नवीनच प्रकरण जे आहे थेट उलटं पडायला लागलं की दराडेंकडनंच त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला गेला. मी सांगितलं ना का सॉफ्ट टार्गेट म्हणजे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दोन परिवारामध्ये दुरी निर्माण करायची, गैरसमज निर्माण करून द्यायचा आणि ते सकाळपर्यंत विरोधक हे अपयशी ठरले होते. परंतु सकाळी ही नवीन जुमला त्यांनी या ठिकाणी ही क्लिप बाहेर काढली आणि ही क्लिप बाहेर काढून त्यांनी गोकुळ भाऊंचा त्या ठिकाणी हर्ट केलं त्यांना आणि म्हणून कदाचित त्या ठिकाणी गोकुळ भाऊंचा तो गैरसमज निर्माण झाला. त्यांचं गैरसमज दूर करून ही निवडणूक तुम्ही सोपी करणार आहात का? कारण की निवडणूक जरी ही सोपी वाटत असली मात्र तशी परिस्थिती सध्या तरी नाहीये. नाही, मी त्यांच्या घरी जाणार आहेत आणि मी यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधतच असतो आणि त्यांच्या घरी जाऊन मी गोकुळ भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, या दोघांचाही जो काही गैरसमज झालेला आहे तो नक्कीच दूर करायचा प्रयत्न मी करेन. शेवटचा प्रश्न, गोकुळ गीते असतील, गणेश गीते असतील, विरोधक असतील किंवा आपले मतदार असतील, यांना काय आवाहन दराडे कुटुंबियांकडनं उमेदवाराकडनं राहणार? मी कसं आव्हान करणार? मी तर काय उमेदवार थोडी आहे. मी या प्रक्रियेमधला एक छोटासा कार्यकर्ता होतो आणि कार्यकर्त्याला जी काही भूमिका दिली ती भूमिका मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत होतो. परंतु मला या ठिकाणी सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं आणि सॉफ्ट टार्गेट करून माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी, राजकीय विरोधकांनी आणि हितचिंतकांनी केले. खूप खूप धन्यवाद. खरं तर विरोधकांकडून जो आहे मला सॉफ्ट टार्गेट या ठिकाणी करण्यात आलं. कारण की आमचे 40 वर्ष जुने संबंध आहे, त्यांना भेटून मी त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करील. आणि निवडणूक जी आहे ती अवघ्या 15 दिवसावर आहे. निवडणुकीमध्ये काय ट्विस्ट येतो, खरंच कुणाल दराडे यांनी गीते यांच्या वडिलांचा उल्लेख केला का, हा जरी संशोधनाचा भाग असला मात्र ही चर्चा सध्या नाशिकच्या ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं केंद्रबिंदू बनलंय. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.